नोटिफिकेशन आलेले आहे, त्याचे ऑनलाईन फॉर्म सुरू झालेले आहे. तो ऑनलाईन फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे याची A to Z प्रोसेस आपण या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह बघणार आहे. त्यापूर्वी तुम्हाला डॉक्युमेंट्स काय काय लागणार आहे, तुमचा फोटो कसा अपलोड करायचा, लाईव्ह फोटो कसा अपलोड करायचा, सही कशी अपलोड करायची, तुमचे थंब कशा प्रकारे अपलोड करायचा, डिक्लेरेशन कशा पद्धतीने द्यायचं याची सुद्धा A to Z माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ थोडा मोठा होऊ शकतो, पण पूर्ण व्हिडिओ न बघता तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरायला सुरुवात करू नका. अगोदर पूर्ण व्हिडिओ बघा आणि नंतरच फॉर्म भरायला सुरुवात करा, म्हणजे तुमचा फॉर्म भरताना कुठेही या प्रकारे चूक होणार नाही. तो ऑनलाईन फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे याची A to Z प्रोसेस लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. त्यापूर्वी मित्रांनो आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या. असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो. तर या ठिकाणी गुगलला यायचं आहे, या ठिकाणी सर्च करायचं आहे MSCE पुणे अशा प्रकारे सर्च करा. सर्च केल्यानंतर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे अशा प्रकारचे एक नंबरलाच तुम्हाला दिसेल, त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे या वेबसाईटवर तुम्ही याल. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी टेट 2025 या ठिकाणी तुम्हाला दिसतंय आवेदन वेब लिंक हा पर्याय दिसतोय, यावरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर या वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली. आता या ठिकाणी बघू शकता टेट 2025 26/4/2025 ते 10/5/2025 या कालावधीमध्ये तुम्ही हा फॉर्म भरू शकता. डेट वाढायची किंवा डेट वाढून भेटेल याची अपेक्षा ठेवू नका. या वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले किंवा टेलिग्रामला सुद्धा दिले. क्लिक हिअर फॉर न्यू रजिस्ट्रेशनवरती क्लिक करा. आपले बेसिक डिटेल्स, नंतर फोटो अँड सिग्नेचर डिटेल्स, प्रिव्ह्यू, अपलोड आणि पेमेंट 6 स्टेपमध्ये आपल्याला फॉर्म भरायचा आहे. फॉर्म कशा पद्धतीने भरायचं बघा. फर्स्ट नेम फक्त या ठिकाणी विद्यार्थ्याचं नाव टाकायचं आहे. कन्फर्म फर्स्ट नेममध्ये परत विद्यार्थ्याचं नाव, मिडल नेम या ठिकाणी वडिलांचं नाव, कन्फर्म मिडल नेम या ठिकाणी परत वडिलांचं नाव, लास्ट नेम या ठिकाणी तुमचं आडनाव, कन्फर्म लास्ट नेममध्ये परत विद्यार्थ्याचं आडनाव या पद्धतीने टाकायचं आहे. ॲटोमॅटिकली फुल नेम या ठिकाणी येऊन जाईल. आल्यानंतर खाली यायचं मोबाईल नंबर. या ठिकाणी तुम्ही जो वापरत आहात किंवा रेग्युलर तुमच्या वापरत असलेला मोबाईल नंबर टाका. कन्फर्म मोबाईल नंबरमध्ये परत तोच मोबाईल नंबर टाकायचा आहे. अल्टरनेट मोबाईल नंबर काहीही टाकण्याची गरज नाही. ईमेल ID टाकायची. या ठिकाणी तुमचा ईमेल ID द्यायचा आहे. @ ॲटोमॅटिकली दिलं आहे आणि समोर डोमेन @gmail.com किंवा yahoo.com काय जे असेल ते निवडा. कन्फर्म ईमेल IDमध्ये डोमेनसहित ईमेल ID टाकायची, जसे आपली पूर्ण ईमेल ID असते तशी. सिक्युरिटी कोड दिला आहे समोर, जसंच तसं सिक्युरिटी कोड हा ॲज इट इज या ठिकाणी टाकायचा आहे. टाकल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट पर्यायावरती तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं. मी सर्व इन्फॉर्मेशन भरून घेतो आणि सेव्ह अँड नेक्स्ट करतो. सेव्ह अँड नेक्स्ट केल्यानंतर अशा प्रकारे विचारेल आर यू शुअर. यानंतर तुम्हाला कुठल्याही प्रकारचे यामध्ये बदल करता येणार नाही. तर या ठिकाणी ओके हा पर्याय दिसतो, यावरती तुम्हाला क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर आता तुमचा युजर नेम आणि पासवर्ड या ठिकाणी आलेला आहे, याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा. तुम्ही जो ईमेल ID दिला आहे त्यावरती सुद्धा तुमचा ईमेल ID आणि पासवर्ड या ठिकाणी पाठवला गेला आहे. आता या ठिकाणी आपल्याला फोटो अँड सिग्नेचर अपलोड करायचे. या ठिकाणी बघू शकता काही गायडन्स दिले आहेत, त्या गायडन्स आपण एकदा व्यवस्थित बघून घेऊ. यावरती क्लिक करायचं आहे गायडन्सवरती. जसं तुम्ही गायडन्सवरती क्लिक करसाल तुमचा फोटो कशा प्रकारे अपलोड करायचा ते या ठिकाणी तुम्हाला सांगितलं जाईल. तर एकदा गायडन्स आपण बघून घेऊया. बघा, फोटोग्राफ तुमचा कशा प्रकारे कलर पिक्चर अपलोड करायचा आहे. 6 महिन्याच्या आतील काढलेला फोटो विथ व्हाईट बॅकग्राऊंड. चेहरा तुमचा व्यवस्थित दिसला पाहिजे. फोटो अपलोड करताना 200 ते 230 पिक्सेलमध्ये 20 ते 50 KB दरम्यान JPG किंवा JPEG फॉर्मॅटमध्ये हा फोटो तुम्हाला अपलोड करायचा आहे. या पद्धतीने हा फोटो अपलोड करा. फोटो अपलोड करताना व्यवस्थित क्लिअर दिसेल असाच फोटो अपलोड करा, जेणेकरून तुमचा फॉर्मला काही त्रुटी येणार नाही. लाईव्ह फोटो जो दिसतो बघा, पाठीमागून कोणतंही प्लेन बॅकग्राऊंड ठेवा एखादा आणि लाईव्ह फोटो तुम्ही काढू शकता. नंतर खाली तुमचं सिग्नेचर वगैरे, थंब इम्प्रेशन, डिक्लेरेशन मी समोर तुम्हाला ते सांगणारच आहे, ते कशा प्रकारे तुम्हाला ते अपलोड करायचं. बघा, या ठिकाणी जर तुम्ही सिग्नेचर अपलोड करताय तर 10 ते 20 KB दरम्यान 140x60 पिक्सेलमध्ये. जर तुम्ही या ठिकाणी तुमचा लेफ्ट थंब डाव्या हाताचा अंगठा देत असाल 240x240मध्ये 20 ते 50 KB दरम्यान. जर तुम्ही तुमचं डिक्लेरेशन देत असाल तर ते डिक्लेरेशन तुमचं 800x400 पिक्सेलमध्ये 200 DPI 50 ते 100 KB दरम्यान असायला हवी. या पद्धतीने बेसिक इन्फॉर्मेशन आहे. ही कशा प्रकारे अपलोड करायचं, ज्यावेळेस हे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे त्यावेळेस मी तुम्हाला क्लिअर या ठिकाणी सांगणार. हे असं फॉर्मॅट होता येईल तोपर्यंत व्हाईट बॅकग्राऊंडचा फोटो टाकण्याचा 100% या ठिकाणी तुम्ही प्रयत्न करा. चला तर या ठिकाणी आता फोटो अपलोड करून घ्या. फोटो अपलोड करायचा आहे व्हाईट बॅकग्राऊंडचा. परत या ठिकाणी होम पेजला यायचं आहे. होम पेजला आल्यानंतर चूज फाईल दिसतं, या ठिकाणी तुम्हाला त्यावरती क्लिक करायचं आहे. तुमचा जो
व्हाईट बॅकग्राऊंडचा फोटो असेल तो फोटो अशा प्रकारे अपलोड करून घ्यायचा. वरती बघू शकता स्क्रीनवर कॅप्चर इमेज. तुम्ही हा QR कोड स्कॅन करून तुमच्या मोबाईलमध्ये लाईव्ह फोटो काढू शकता. पण बेसिक आणि सोपं म्हणजे कॅप्चर फोटोवरती क्लिक करा. तुमच्या कम्प्युटरचा किंवा लॅपटॉपचा कॅमेरा चालू होईल, वेबकॅम काय जो असेल आणि लाईव्ह फोटो डायरेक्ट कॅप्चर करून घ्यायचा आहे. एकदम सोपं आहे, काही बेजार होण्याची गरज नाही. या ठिकाणी सेव्हवरती क्लिक करायचं आहे. कॅप्चर अगेन केला तर पुन्हा तुम्ही काढू शकता. या पद्धतीने दोन्ही फोटो आपल्या या ठिकाणी अपलोड झालेले आहेत. आता काय करायचं आहे आपल्याला, सिग्नेचर अपलोड. या ठिकाणी एक डिक्लेरेशन आहे, आय कन्फर्म दॅटवरती क्लिक करा. परत सिग्नेचरवरती क्लिक करा. चूज फाईलवरती या पद्धतीने सिग्नेचर अपलोड करून घ्यायचे. परत खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर वरती बघू शकता आय कन्फर्म दॅटवरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी नेक्स्ट पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर आता डिटेल्स द्यायचं. डिटेल्समध्ये आपल्याला या ठिकाणी बघा बेसिक डिटेल्स एकदम काही जास्त डोकं लावण्याची गरज. कॅटेगरी तुमची SC ST VJ NTB NTC काय जी कॅटेगरी असेल EWS SBC ती कॅटेगरी निवडा. समजा मी इथे OBC कॅटेगरी निवडतो. नंतर बघा आर यू पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिलिटी 14 अँड अबव 40% जास्त अपंग असाल तर यस करा. कोणत्या टाईपमध्ये अपंग आहे ते वगैरे निवडून घ्यायचं आहे. नसेल तर डायरेक्ट काही करण्याची गरज नाही. असेल तर तुम्हाला UDID नंबर हा द्यावा लागेल. नसेल तर डायरेक्टली या पर्यायाला तुम्ही नो करायचं आहे. या ठिकाणी मी नो करतो. नो केल्यानंतर डायरेक्टली खाली आल्यानंतर डायरेक्टली तुम्हाला या ठिकाणी नॉन क्रिमिनलचा पर्याय दिसतोय बघा. या ठिकाणी बघा नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट इश्यू बाय कंपोनंट अथॉरिटी. तुमच्याकडे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट असायलाच हवं जर तुम्ही त्या कॅटेगरीमधून येत असाल तर मी या ठिकाणी यस करतो. EWS असेल तर EWS. नंतर विचारलं वुमन रिझर्वेशन, महिला आरक्षणाचा लाभ घेऊ इच्छिता का, असेल तर यस, नसेल तर नो. नंतर बघा आर यू ऑर्फन चाइल्ड, ऑर्फन म्हणजे अनाथ, तुम्ही या ठिकाणी अनाथ का आहात का विचारलं. जर अनाथ असेल तर यस करायचं आहे आणि असेल अनाथ तर सब कॅटेगरी ऑर्फनची तुम्हाला टाकायची अनाथची. नसेल तर डायरेक्टली नो करायचं, काही टाकण्याची गरज. नंतर स्पोर्ट पर्सन, तुम्ही खेळाडू वगैरे आहात का, असेल तर यस करा, नसेल तर नो करायचं. प्रोजेक्ट अफेक्टेड म्हणजेच प्रकल्पग्रस्त आहात का तुम्ही, जर तुम्ही प्रकल्पग्रस्त असाल तर तुमच्याकडे ते प्रमाणपत्र असायला हवं आणि या ठिकाणी असेल तर यस करायचं. जर तुम्ही प्रकल्पग्रस्त नसाल तर डायरेक्टली नो करा. नंतर बघा अर्थक्विक अफेक्टेड म्हणजेच काय, भूकंपग्रस्त आहात का, असेल तर यस, नसेल तर नो. नंतर आर यू अंशकालीन, तुम्ही अंशकालीन कर्मचारी आहात का, असेल तर यस, नसेल तर नो. नंतर डोमेसाईल ऑफ महाराष्ट्र तर यस, तुमच्याकडे डोमेसाईल असायलाच हवं, तुम्ही डोमेसाईल काढून घ्या. नंतर आर यू बिलॉंग्स टू 865 विलेजेस फ्रॉम कर्नाटक, महाराष्ट्र आणि कर्नाटक बॉर्डरला जे 865 गाव आहे त्यापैकी तुम्ही रहिवासी आहात का, अशा प्रकारे तुम्हाला विचारलं आहे. असेल तर यस करायचं, नसेल तर डायरेक्टली नो करायचं आहे. नंतर आर यू चाइल्ड ऑफ सुसाईड विक्टिम फार्मर, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे तुम्ही पाल्य आहात का, जर तुम्ही आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे पाल्य असाल तर यस करा, अन्यथा नो करायचं. नंतर बघा आर यू बिलॉंग्स टू पेसा, तर तेथे काहीही टाकण्याची तुम्हाला गरज नाही. परत खाली यायचं आहे. नंतर विचारलं आहे बघा आर यू एक्स सर्व्हिसमॅन, जर तुम्ही एक्स सर्व्हिसमॅन असाल तरच तुम्ही या पर्यायाला यस करायचं, एक्स सर्व्हिसमॅनला, नसेल तर डायरेक्ट नो करायचं. नंतर बघा आर यू परमनंट हँडिकॅप सोल्जर, म्हणजे तुम्ही सोल्जर आहात आणि हँडिकॅप आहे, परमनंट कायमचं अपंगत्व आलं आहे, सैनिक असाल तर यस करायचं, नसेल तर नो करायचं आहे. आर यू वॉर्ड फ्रीडम फायटर, तुम्ही स्वातंत्र्य सैनिक वगैरे आहात का, असेल तर यस, नसेल तर नो. नंतर बघा इलेक्शन, आर यू एम्प्लॉय ऑफ इलेक्शन 1994 इलेक्शन कर्मचारी असेल तर यस, नसेल तर नो. नंतर एम्प्लॉय ऑफ सेनस, म्हणजेच जे 1991ला जी जनगणना झाली त्याचे कर्मचारी वगैरे तुम्ही आहात का, असेल तर यस करायचं, अन्यथा नो करायचं आहे. नंतर आधार कार्ड नंबर त्याचं बेसिक आहे तुमचा, या ठिकाणी तुम्हाला तुमचा आधार कार्डचा नंबर द्या. नॅशनॅलिटी इंडियन आलेली आहे. मीडियम ऑफ टेट एक्झाम 2025, म्हणजेच काय तुमचं टेटचं जे 2025चे एक्झाम आहे त्याचे तुम्हाला लँग्वेज कोणती ठेवायची मीडियम, तर इंग्लिश मराठी या ठिकाणी निवडू शकता तुम्ही, किंवा इंग्लिश उर्दू, तर या ठिकाणी इंग्लिश मराठी निवडतो. एक्झाम सेंटर निवडायचे, 3 सेंटर निवडायचे, तुम्हाला जे कम्फर्टेबल असतील ते 3 सेंटर, तुम्हाला जे जवळ पडत असतील ते 3 सेंटर तुम्ही या ठिकाणी निवडून घ्या. मी फर्स्ट, सेकंड, थर्ड 3 सेंटर कंपल्सरी तुम्हाला निवडायचे. आता द्यायची आपल्याला पर्सनल इन्फॉर्मेशन, तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन राहणार कुठले, डेट ऑफ बर्थ वगैरे ही बेसिक इन्फॉर्मेशन तुमची आपल्याला आता द्यायची. डेट ऑफ बर्थ या ठिकाणी दिनांक, महिना आणि वर्ष या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला तुमची डेट ऑफ बर्थ द्यायची. जन्मतारीख तुमची आधार कार्ड असेल किंवा कोणतेही डॉक्युमेंटवर सेम असायला हवी, कुठल्याही प्रकारची चूक होऊ देऊ नका. नंतर तुमचं एज दाखवले जाईल. फर्स्ट नंबर कॅन्डिडेट ॲज पर SSC मार्कशीट, तुमचं स्वतःचं नाव जसं तुमच्या 10वीच्या मार्कशीटवर असेल त्या पद्धतीने टाका. तुमचं मिडल नेम वडिलांचं नाव, लास्ट नेम तुमचं आडनाव. जेंडर मेल फिमेल काय जे तुमचं जेंडर असेल ती जेंडर टाका.
नंतर डू यू हॅव अ ट्विन्स ब्रदर ऑर सिस्टर, तुम्ही जुळे भावंड किंवा बहिणी असाल तर येस करायचं आहे आणि खाली त्यांचं नाव द्यायचं आहे आणि ते त्यांचं लिंग कोणतं आहे ते जेंडर मेल आहे की फिमेल आहे, तुम्ही ट्विन्स असाल तर नसेल तर काही गरज नाही. मॅरिटल स्टेटस मॅरिड आहे की अनमॅरिड आहे. नंतर खाली बघा फादर नेम, या ठिकाणी तुमच्या वडिलांचं नाव. मदर नेम, या ठिकाणी तुमच्या आईचं नाव. ॲड्रेस तुमचा ॲट, पोस्ट, तालुका, तुमचा डिस्ट्रिक्ट, तुमचं राज्य, तुमचा पिनकोड. हाच जर तुमचा सेम ॲड्रेस असेल तर टिक करा, ऑटोमॅटिकली वरील ॲड्रेस खाली कॉपी होऊन जाईल. 850 रुपयाचं पेमेंट दाखवलं. व्हॅलिडेट युअर डिटेल्स यावरती तुम्हाला क्लिक करायचं. व्हेरीफाईड अशा प्रकारे आलं पाहिजे बघा. व्हेरीफाईड आलेलं आहे. ओकेवरती क्लिक करा आणि सेव्ह अँड नेक्स्ट पर्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघू शकता आता द्यायचे तुमचे क्वालिफिकेशन डिटेल्स द्यायचे. SSC कोणतं मीडियम होतं, मराठी, हिंदी, इंग्लिश काय जे असेल ते, तर आपलं मराठी. नंतर बोर्ड किंवा युनिव्हर्सिटी काय करायचं, इथे तुमचं 10वीला आपलं महाराष्ट्र स्टेट बोर्ड आहे तर मी महाराष्ट्र स्टेट बोर्ड निवडून घेतो. त्या ठिकाणी जर तुमच्या स्टेट बोर्डचं किंवा तुमचं जे बोर्ड आहे त्याचं नाव नसेल तर अदरवरती सिलेक्ट करून तुम्ही डायरेक्टली टाईप करू शकता. डिग्री किंवा स्ट्रीम काय होती तर आपली मराठी होती, या ठिकाणी मराठी मी टाकून घेतो. नंतर डेट ऑफ पासिंग, कोणत्या तारखेला तुम्ही 10वी पास झाला असेल ते मार्कशीटवर तुमच्या किंवा बोर्ड सर्टिफिकेटवर डेट असते ती डेट टाका. पर्सेंटेज टाकायचे, तुमची किती टक्केवारी तुम्हाला पडली आणि समोर पासिंग क्लास, तुम्ही फर्स्ट क्लासमध्ये पास आहे की सेकंड आहे की पास क्लास आहे काय जो असेल तो टाकून घ्यायचा. आता झाले आपला 10वीचे मार्क्स SSC. आता आपल्याला 12वीचे. परत 12वीला तुमचं स्ट्रीम कोणतं होतं, या ठिकाणी मीडियम ऑफ एज्युकेशन तर आपलं इंग्लिश होतं, सायन्स होतं. परत तुमचं युनिव्हर्सिटी किंवा बोर्ड तर आपलं महाराष्ट्र स्टेट बोर्ड पुणे या ठिकाणी आपल्याला निवडायचं. डायरेक्ट एमच्या सिरियलमध्ये तुम्ही या ठिकाणी तुमचं स्टेट बोर्ड काय जे असेल ते निवडून घ्या. नंतर डिग्री किंवा स्ट्रीम आर्ट, कॉमर्स, सायन्स कोणतं तुमची या ठिकाणी स्ट्रीम होती ते निवडायचं तर आपली सायन्स होती. परत या ठिकाणी डेट ऑफ पासिंग निवडायची, कोणत्या तारखेला पासिंग असेल तर त्या ठिकाणी डेट ऑफ पासिंग निवडा, मार्कशीटवर असते तुमच्या. नंतर समोर पर्सेंटेज ऑफ मार्क्स, तुम्हाला किती पर्सेंटेज 12वीला पडले ते पर्सेंटेज तुम्हाला या ठिकाणी द्यायचे. नंतर समोर परत पासिंग क्लास विचारलं आहे, पास आहे की सेकंड आहे, फर्स्ट आहे की सेकंड आहे ते तुम्हाला द्यायचं आहे की पास क्लास आहे, या पद्धतीने तुम्हाला द्यायचं आहे. नंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता तुम्हाला त्याच पद्धतीने तुमचे ग्रॅज्युएशनचे मार्क्स द्यायचे. तुम्हाला ग्रॅज्युएशनला किती पर्सेंटेज आहे ते द्यायचं आहे. परत ग्रॅज्युएशनचं मीडियम निवडा, कोणतं मीडियम आहे ते ग्रॅज्युएशनचं तुम्ही या ठिकाणी निवडून घ्यायचं. तर या ठिकाणी मी मीडियम निवडतो. नंतर तुमची जी युनिव्हर्सिटी असेल ती युनिव्हर्सिटी तुम्हाला या ठिकाणी निवडून घ्यायची. YCMU असेल किंवा कोणतीही असेल, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी जी असेल ते निवडा. नंतर तुमचं BA झालं आहे की BSc झालं आहे काय जे झालं असेल ते निवडा. नंतर परत या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. तर आपलं समजा BSc असेल तर BSc निवडा, BA असेल तर BA निवडायचं आहे. ऑदर जर असेल तर ऑदरसुद्धा तुम्ही या ठिकाणी निवडू शकता. परत या ठिकाणी सब्जेक्ट निवडायचं आहे, कोणत्या सब्जेक्टमध्ये आहे तर तो सब्जेक्ट तुम्हाला या ठिकाणी निवडून घ्यायचा. तर आपलं हिस्ट्रीमध्ये तुमचं इकॉनॉमिक्स असेल किंवा जिओग्राफी काय जे असेल ते निवडून घ्या. परत डेट ऑफ पासिंग टाकायचे, कोणत्या तारखेला तुम्ही पास झाला ती डेट या ठिकाणी तुम्हाला टाकून द्यायची. समोर पर्सेंटेज टाकायचे, तुम्हाला BAला किंवा ग्रॅज्युएशनला जे पर्सेंटेज आहेत ते पर्सेंटेज तुम्हाला समोर या ठिकाणी टाकून घ्यायचं. पर्सेंटेज टाकताना व्यवस्थित काळजीपूर्वक टाकायचे. CGPA असेल तर त्याला पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट करा आणि नंतर तुमचे पर्सेंटेज टाकायचे. CGPA या ठिकाणी डायरेक्टली टाकायचं नाही. तर मी या ठिकाणी पर्सेंटेज टाकून घेतो. परत या ठिकाणी तुम्हाला पासिंग क्लास निवडायचा आहे, तुमचा फर्स्ट आहे की सेकंड आहे काय जो क्लास असेल तो या ठिकाणी निवडून घ्यायचा आहे. याच पद्धतीने आता तुमचं ग्रॅज्युएशनचं टाकले. जर तुमचं ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएट झालं असेल तर पोस्ट ग्रॅज्युएटचे मार्क्ससुद्धा तुम्ही या ठिकाणी टाकू शकता. परत या ठिकाणी मीडियम निवडायचं आहे कोणतंही, तर परत युनिव्हर्सिटी निवडा. परत तुमची MA आहे की MSc आहे की MCOM आहे की अदर काही आहे ते टाका. सब्जेक्ट कोणता होता सब्जेक्ट टाका. डेट ऑफ पासिंग टाकायची. परत समोर मार्क्स विचारले ते मार्क्स तुम्हाला या ठिकाणी टाकायचे आणि त्यासमोर तुम्हाला पासिंग क्लास टाकायचा आहे. नंतर या ठिकाणी तुम्ही बेसिक आता ही इन्फॉर्मेशन तुमचे मार्क्स वगैरे व्यवस्थित फिलअप करायचं. आता तुमचं D.Ed झालं आहे की B.Ed झालं आहे ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी द्यावं लागेल. ते कशा प्रकारे टाकायचं बघा. आता या ठिकाणी प्रोफेशनल डिप्लोमा असेल किंवा प्रोफेशनल ग्रॅज्युएट ते समोर आपण या ठिकाणी देणार आहे. तर या ठिकाणी बघू शकता सर्व इन्फॉर्मेशन फिलअप झाले आपल्या मार्क्सशीट. आता D.Ed B.Edचे मार्क्स आपल्याला या ठिकाणी टाकायचे. टाकताना व्यवस्थित काळजी घ्यायची बघा. आता प्रोफेशनल डिप्लोमा ज्यांचं D.Ed झालं असेल त्यांनी या ठिकाणी टाकायचं आहे. ज्यांचं या ठिकाणी B.Ed झालं असेल तर प्रोफेशनल ग्रॅज्युएटमध्ये येईल. नंतर प्रोफेशनल समजा तुमचं D.Ed झालं असेल कोणतं मीडियम, युनिव्हर्सिटी कुठे झालं आहे काय झालं आहे, डेट ऑफ पासिंग, पर्सेंटेज आणि समोर फर्स्ट क्लास सेकंड क्लास बेसिक आहे. परत समजा तुमचं B.Ed झालं असेल तर मग परत या ठिकाणी मीडियम निवडल्यानंतर परत तुमची युनिव्हर्सिटी
जी युनिव्हर्सिटी तुमची असेल ती युनिव्हर्सिटी निवडल्यानंतर मग काय झालं आहे, डी.एड झालं आहे की बी.पी.एड झालं आहे की काय झालं आहे ते टाकायचं आहे की BSc B.Ed झालं आहे ते टाका. डेट ऑफ पासिंग टाका, कोणत्या तारखेला पासिंग वगैरे आहात. नंतर समोर तुमचे पर्सेंटेज तुम्हाला या ठिकाणी टाकायचे आहेत. त्यासमोर तुम्हाला क्लास निवडायचे आहे, पास क्लास आहे की फर्स्ट क्लास आहे की सेकंड क्लास आहे. या पद्धतीने तुम्हाला तुमचे मार्क्स हे फिलअप करत घ्यायचे. मार्क्स टाकताना व्यवस्थित टाका, काळजीपूर्वक कुठेही घाई करू नका. व्यवस्थित मार्क्स वगैरे टाकायचे, नंतरच पुढे तुम्हाला हा फॉर्म भरायला सुरुवात करायची. तर या ठिकाणी मी मार्क्स वगैरे व्यवस्थित टाकून घेतो. मार्क्स टाकलेत. आता तुम्ही अगोदर एक्झाम वगैरे TET वगैरे दिली असेल तर तीसुद्धा या ठिकाणी टाकायची. आता समोर या ठिकाणी तुम्ही मार्क्स वगैरे टाकू शकता. आता आपल्याला काही टाकण्याचं नाही. आता खाली यायचं. खाली आल्यानंतर वेदर ॲपियर फॉर महा-TET. तुम्ही यापूर्वी महा-TET किंवा ॲपियर आहात का महा-TETला, तर यस आपण महा-TETला ॲपियर आहोत. ॲपियर टाकल्यानंतर या अगोदर तुम्ही फर्स्ट पेपर दिला आहात का विचारलं आहे, तर या ठिकाणी फर्स्ट पेपर आपण या ठिकाणी दिलं आहे. ॲपियर फॉर अ फर्स्ट पेपर. फर्स्ट पेपरला आपण या ठिकाणी ॲपियर आहे टाकल्यानंतर यस करायचं आहे. इयर ऑफ पासिंग, कोणत्या वर्षी तुम्ही पास झाला आहात फर्स्ट पेपर, तर या ठिकाणी तो वर्ष तुम्हाला टाकायचं आहे. आणि महा-TET सीट नंबर म्हणजेच तुमचा डायरेक्टली या ठिकाणी सीट नंबर TETचा टाकून द्यायचा ज्या वर्षी तुम्ही पास झाला आहात. तर मी सीट नंबर टाकून घेतो. नंतर समोर बघा पर्सेंटेज ऑफ मार्क, तर लक्षात ठेवायचं आहे किंवा काळजीपूर्वक या ठिकाणी आता तुम्हाला मार्क्स न टाकता पर्सेंटेज टाकायचे. तुमचे जेवढे फर्स्ट पेपरला तुम्हाला पर्सेंटेज किंवा टक्केवारी पडली असेल तेवढी. वेदर द क्वालिफाईड ऑफ TET फर्स्ट पेपर, तर यस आपण क्वालिफाईड आहात. तर या ठिकाणी यसवरती आता क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा पर्सेंटेज काळजीपूर्वक टाका. TET फर्स्ट पेपर क्वालिफाईड, तर यस. नंतर बघा वेदर ॲपियर फॉर अ सेकंड पेपर. सेकंड पेपरला तुम्ही ॲपियर आहात का, तर यस आपण सेकंड पेपरला ॲपियर आहोत. नंतर इयर ऑफ पासिंग, कोणत्या वर्षी तुम्ही सेकंड पेपरला ॲपियर आहात ते वर्ष तुम्हाला या ठिकाणी निवडून घ्यायचं आहे. बघा मी या ठिकाणी वर्ष निवडतो. नंतर महा-TET परत तुमचा सीट नंबर तुम्हाला सेकंड पेपर सीट नंबर या ठिकाणी टाकायचं आहे. टाकल्यानंतर पर्सेंटेज ऑफ मार्क्स, तर या ठिकाणी मार्क्स तुमचे तुम्हाला या ठिकाणी टाकून द्यायचे. टाकल्यानंतर खाली यायचं ऑप्शनल सब्जेक्ट कोणता होता तुमचा, तर या ठिकाणी ऑप्शनल सब्जेक्टमध्ये आपला मॅथ सायन्स असेल, सोशल सायन्स असेल, काय जे असेल तो टाकायचा. तर आपला सोशल सायन्स होता. नंतर वेदर क्वालिफाईड ऑफ महा-TET सेकंड पेपर, तर यस सेकंड पेपरला आपण क्वालिफाईड आहोत. आता खाली यायचं. खाली आल्यानंतर या ठिकाणी बघा वेदर ॲपियर फॉर अ सेंट्रल TET. सेंट्रल TET ॲपियर आहात का, असेल तर यस करायचं, नसेल तर डायरेक्ट नो करायचं आहे. नंतर वेदर ॲपियर फॉर अ सेंट्रल TET, तर डायरेक्ट नो करायचं. नो केल्यानंतर या ठिकाणी काही टाकण्याची तुम्हाला गरज नाही. नसाल तुम्ही तर वरील जशी माहिती भरली त्याच पद्धतीने टाकायचं. नंतर बघा हॅव यू पास टीचर इजिबिलिटी टेस्ट कंडक्ट बाय सेंट्रल ऑर TET. तुम्ही सेंट्रल TET किंवा TET पास आहात का, तर आपण कोणतीही एक TET पास आहोत तरी यस करायचं आहे. नंतर बघा द फर्स्ट लँग्वेज ऑफ कॅन्डिडेट ॲज पर SSC मार्क मेमो. तुमच्या 10वीच्या मार्कशीटनुसार तुमचा फर्स्ट लँग्वेजमध्ये पहिली भाषा तुम्हाला एवढी निवडायची येते, तर आपली मराठी भाषा मी या ठिकाणी निवडून घ्यायची. तुमची जी असेल ती या ठिकाणी तुम्हाला निवडून घ्यायची. तुम्हाला नंतर कोणती असो, फक्त फर्स्ट लँग्वेज विचारली तुमची 10th, तर आपली मराठी या ठिकाणी मी निवडून घेतो. नंतर बघा हॅव यू स्टडीड बेंगॉली लँग्वेज ॲज पर सब्जेक्ट ऑफ HSC 12वीला तुम्हाला बेंगॉली लँग्वेज होती का, तर या ठिकाणी फर्स्ट लँग्वेज म्हणून किंवा लँग्वेज म्हणून असेल तर यस करा, नसेल तर या पर्यायाला तुम्हाला डायरेक्टली नो करायचं आहे. 12वीला आपल्याला बेंगॉली लँग्वेज ही नव्हती म्हणून मी या ठिकाणी नो करतो. नंतर बघा हॅव यू ॲक्वायर्ड कम्प्युटर लिटरेचर सर्टिफिकेट, म्हणजेच काय तुमच्याकडे कम्प्युटर सर्टिफिकेट आहात का किंवा संगणक चालक तुम्ही आहात का, तर या ठिकाणी यस करायचं. नंतर यस स्पेसिफाय काय आहे, मग MSCIT झाले की GCC तुमचं जे झालं असेल ते या ठिकाणी तुम्हाला टाकायचं. तर आपली MSCIT झाली. नंतर बघा खाली दिलं आहे बघा वेदर द कंडक्ट पार्टिसिपेट इन एनी फ्रॉड अल्ट ॲक्टिव्हिटी इन TET किंवा एनी अदर एक्झाम, किंवा फ्रॉड ॲक्टिव्हिटी किंवा तुम्ही एखादा तुमच्या वगैरे फ्रॉड ॲक्टिव्हिटी कोणत्याही परीक्षेत तुम्हाला बसण्यास नाकारण्यात वगैरे आलात का, अशा प्रकारे विचारलं आहे. किंवा तुम्ही फ्रॉड वगैरे कुठं केलात का कोणत्याही परीक्षेत, असेल तर यस, नसेल तर नो. आपण नो करूयात आणि व्हॅलिडेट डिटेल्स यावरती क्लिक करायचं आहे. व्हेरीफाईड या ठिकाणी तुम्हाला येऊन जाईल. आता सेव्ह अँड नेक्स्ट पर्यावरती तुम्हाला क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर असा बेसिक इन्फॉर्मेशन तुम्हाला व्हेरीफाईड डिटेल्स करून घेतल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. तुमच्या फॉर्मचा प्रिव्ह्यू दाखवला जाईल. तुम्ही जी इन्फॉर्मेशन भरली व्यवस्थित सर्व चेकआउट करा, बरोबर वगैरे टाकली आहेत का. जर सर्व इन्फॉर्मेशन बरोबर असेल तर खाली यायचं आहे 3 डिक्लेरेशन दिलेत.
या ठिकाणी फर्स्ट सेकंड या ठिकाणी टिक करत आय ॲग्री आय हॅव गॉन याला टिक करायचं तिन्ही. जर तुम्हाला काही या ठिकाणी बदल करायचा असेल तर बॅकला जाऊन बदल करू शकता. सर्व इन्फॉर्मेशन बरोबर असेल तर कंप्लीट रजिस्ट्रेशनवरती क्लिक करा. आर यू शुअर तर ओके या ठिकाणी ओके ओके करायचं आहे. परत आता लेफ्ट थंब इम्प्रेशन, डाव्या हाताचा अंगठा आणि हँड रिटन डिक्लरेशन 2 गोष्टी द्यायच्यात. डाव्या हाताचा अंगठा द्यायचा तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचं आहे. अपलोड केल्यानंतर प्रिव्ह्यूसुद्धा तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता. तुमचा डाव्या हाताचा अंगठा दिल्यानंतर या ठिकाणी प्रिव्ह्यू एकदा चेक करून घ्या. चेक केल्यानंतर व्यवस्थित बघून घ्या तुमच्या डाव्या हाताचा अंगठा बरोबर आहेत का. हँड रिटन डिक्लेरेशन दिलं आहे तर या ठिकाणी चूज फाईलवरती क्लिक करा. डिक्लेरेशन 50 ते 100 KB दरम्यान तुम्ही अपलोड करायचं. आता इथे डिक्लेरेशन कोणतं अपलोड करायचं आहे बघा. मी या ठिकाणी प्रिव्ह्यू घेतला आहे कशा प्रकारे अपलोड करायचं आहे. तर तुम्ही तुमच्या स्वतःच्या अक्षरात या ठिकाणी हँड रिटन डिक्लेरेशन लिहायचं आहे. या ठिकाणी आय तुमचं नाव वगैरे हेअर बाय डिक्लेअर सर्व इन्फॉर्मेशन टाकायची इंग्लिशमधील. फेन रिक्वायरपर्यंत खाली तुमची सही आणि तुमचं नाव टाकून द्यायचं आहे. फक्त एवढंच तुम्हाला टाकायचं आहे. खाली यायचं परत कॅप्चा टाकून या ठिकाणी सबमिट करायचं आहे. सबमिट करायचं आहे. परत या ठिकाणी पेमेंट दाखवलं जाईल. 850 रुपयाचं पेमेंट आहे. डू यू वॉन्ट टू प्रोसीड तर ओकेवरती क्लिक करा. क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग, वॉलेट QR कशानेही तुम्ही पेमेंट करू शकता. 850 रुपयाचं पेमेंट आहे. पेमेंट करून घ्या. पेमेंट केल्यानंतर तुमच्या फॉर्मची प्रिंट ही येऊन जाईल. अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही हा फॉर्म भरू शकता. व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांना व्हिडिओ शेअर करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओत.